मन हा शरीराचा असा अवयव आहे जो दिसत नाही, पण हालचाल सर्व अवयवांपेक्षा जास्त असते. नेहमी चलबिचल, कधी उत्साही, कधी निराश, मनात कधी कोणता विचार येईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे मनाचे खेळ जो व्यवस्थित खेळू शकतो तो आयुष्य जिंकतो. तुम्ही चुकीचं वागताय ह्याची जाणीव तुम्हाला सगळं जग ओरडून सांगत असतानाही होत नाही. त्याची जाणीव तुम्हाला तुमच्या चुकीच्या वागणुकीची शिक्षा मिळाल्यावर होते. तिरस्कार आणि पुरस्कार काहीतरी मोठं केल्याशिवाय मिळत नाही. चांगले वागा, चांगले काम करा आणि सुंदर आठवणी मागे ठेवून जा. लोक गरजेपुरते इतके गोड बोलतात की वाटतं खरंच यांच्याशिवाय आपलं कोणीच नाही, आणि मग गरज संपली की एवढं परक करतात की वाटतं आपणच मूर्ख होतो. जे घडतं ते चांगल्यासाठीच. फरक फक्त एवढाच असतो की ते कधी आपल्या चांगल्यासाठी असतं तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी असतं. कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये, कारण प्रत्येक जण आपापल्या संकटाशी आपल्या पद्धतीने झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. स्वार्थ हा फार वाईट आहे. स्वार्थामध्ये जो अडकला तो सत्य, तत्व, मैत्री, नातं, माणुसकी आणि नम्रता हे सगळं विसरून जातो. चुकाल तेव्हा माफी मागा, आणि कोणी चुकलं तर माफ करा. दुसऱ्यांपेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला वेळ जास्त लागतो. तुमची प्रतिष्ठा जेव्हा खड्ड्यात पडते तेव्हा त्यावर माती टाकायला तुम्हाला न ओळखणारे सुद्धा येतात. खरं बोलणाऱ्यांना खोटं काय आहे ते माहिती नसते, पण खोटं बोलणाऱ्यांना सत्य काय आहे ते 100% माहिती असते. जर कधी कोणी तुमचं मन तोडलं तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे. ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात. भावनांची कधी शांत तर कधी उसळती लाट, की हृदयांना सांधणारी जणू एक वहिवाट. मैत्री असावी शिशिरातल्या धुक्यासारखी दाट, कारण ती असते दोन जीवांची बांधलेली एक नाजूक रेशीम गाठ. कोणत्याही व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करू नका, आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला समजून न घेता गमावू पण नका. आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व मिळाले असते तर जीवनात गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की ते पाप आहे असे माहीत असूनही आपण त्याला कवटाळतो. प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण सहज उघडू शकतो, फक्त आपल्याकडे माणूस ही की असली पाहिजे. फणसाप्रमाणे माणसाच्या मनाचा गोडवा असावा. वरून कितीही कठोर असला तरी आतून त्यामध्ये गोडवा असावा. जसा श्वास हा जीवन जगायला गरजेचा असतो, तसाच विश्वास हा आयुष्य जगायला तेवढाच गरजेचा असतो. प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील, पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी उभी असतील. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेजण छान झोपतो, पण कोणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे आज ज्यांचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का. तेव्हा कुणाचेही मन न दुखावता जगण्याचा प्रयत्न करा,
आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका. आठवणी या अशा का असतात ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या. नकळत ओंजळ रिकामी होते आणि मग उरतो फक्त ओलावा प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा.